प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण 9th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 रेशिओ अँड प्रपोर्शन यामध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड थर्ड घेतलेला होता. आज आपण क्वेश्चन नंबर सेकंड घेणार आहे. फाइंड द रिड्युस्ड फॉर्म. आपलं काय करायचं बघा, रिड्युस्ड फॉर्म लिहायचा आहे, संक्षिप्त रूप लिहायचं आहे, म्हणजे भाग घालून लिहायचं आहे. पुढं फॉर्म ऑफ द रेशिओ ऑफ म्हणजे गुणोत्तर काढायचं आहे. ठीक आहे. द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी म्हणजे काय करायचं आपलं बघा, फर्स्ट क्वांटिटी वरती सेकंड क्वांटिटी खालती त्यांचा रेशो आपल्याला घ्यायचा, भाग घालवायचं आणि ते उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आता महत्वाची गोष्ट काय आहे बघा, फॉर फाइंडिंग रेशो ऑफ टू क्वांटिटीज द बोथ क्वांटिटीज हॅव इक्वल युनिट्स. म्हणजे ज्या दोन राशींचा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे तेव्हा त्या दोन राशींचं एकक समान असायला पाहिजे. सगळ्यांना समजलं? एकक समान असायला हवंच, नसेल तर मग करून घ्यायचं. म्हणजे काय बघा, जर एका साईडला रुपीज आहे 5 रुपीज आणि ह्या साईडला 70 पैसे आणि आपल्याला याचा रेशो काढायला सांगितलं, तर काय करायला पाहिजे, रेशो काढताना पहिल्यांदा त्यांचं युनिट सेम करायचं. रुपीजचं पैसे करूया, म्हणजे जे सोपं आपल्याला वाटेल म्हणजे ते आपण व्यवस्थित करायचं. रुपयाचं पैसे करायचं आणि मगच भागाकार करायचं. ओके, ठीक आहे. मग आता आपल्या महत्वाच्या काही गोष्टी ते तुम्हाला लिहून देतो पहिला आणि त्याचा आपण नंतर वापर करूया. म्हणजे काय बघा, पहिली गोष्ट हे लिहून तुमच्याजवळ असू दे बघा, 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे. सर्वांना माहिती आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. ठीक आहे. पुढं 1 मीटर इक्वल टू, इथे जे 1 आहे त्याच्यावर 2 शून्य घेतो बघा, 100 मीटर, 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर बघा 1 किलोमीटर इक्वल टू किलो, इथं एक हे आयस लिहायचं, त्याच्यावर काय लिहायचं 3 शून्य, 1000 मीटर. लक्ष ठेवा सगळ्यांनी. यानंतर 1 लिटर इक्वल टू 1000 मिलीलिटर. सायन्स समजतंय? त्यानंतर बघा अजून एक महत्वाची गोष्ट कोणती, किलोग्रॅम एक लागू शकते बघा, 1 किलोग्रॅम इक्वल टू 1000 ग्रॅम. सर्वांना समजलं? अजून काही गोष्टी लागतील ते आपण लागेल तेव्हा लिहूया. आता मंथ आणि तुम्हाला इयर सुद्धा माहिती आहे, ते घेऊया. किंवा आता बघा यात अजून एक गोष्ट महत्वाची, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. अजून काही गोष्टी लागतात ते आपण ज्या त्यावेळेला नंतर घेऊया. याचा उपयोग तुम्हाला थोड्या वेळाने होऊ शकतो. ठीक आहे. आता रेशो सगळ्यांना समजलं का बघा, रेशो फाइंड करायचा आहे, क्वांटिटी आहे 2, तर काय करायचं, युनिट सेम आहे का बघायचं, सेम असेल तर बरं झालं, नसेल तर सेम करायचं. ओके. आता फर्स्ट एक्झाम्पल बघा, 700 रुपीज 308 रुपीज. आता बघा रेशो घ्यायचा आहे आन्सर मध्ये. आता काय सांगितलं बघा, रेशो ऑफ, रेशो म्हणजे आपण अपॉन लिहूया, भागाकार घ्यायचा आहे. फर्स्ट क्वांटिटी म्हणजे बघा हे वरती घ्यायचं. आता युनिट सेम आहे म्हणून डायरेक्ट घेतलं 700 रुपीज आणि काय टू सेकंड क्वांटिटी म्हणजे 308 रुपीज. ओके, एवढं सगळ्यांना कळलं. आता करायचं महत्वाची गोष्ट, रेशो फाइंड करताना युनिट सेम पाहिजे. रेशो हा एक भागाकार असल्यामुळं रेशोला युनिट परत येत नसतं, युनिट कट होतं. बघा काय होणार, ह्या रुपीजला हे खालचं रुपीज गेलं, 700 आणि 308 आहे. आता तुम्हाला भाग घालवायचा आहे, तुम्ही डायरेक्ट मोठ्या संख्येनं भाग घालवा किंवा छोट्या संख्येनं भाग घालवा, पण उत्तर शेवटी सेम आलं पाहिजे सगळ्यांचं. आता बघा इथं 700 दिसतंय, इथं 308. काही मुलं 2 ने भाग घालवतील, बरोबर आहे का? बघा इथं 0 आहे, इथं 8 आहे, 2 ने भाग जाऊ शकतो. आपण जरा हळूच विचार करूया. 700 आहे, 700 आहे,
याचा अर्थ 7 ने भागण्याची शक्यता किती 7 7 ने भागू शकतो. हे 2 हे 5 7 न भाग जाऊ शकतोय. ह्याला बघूया बरं. 308 आहे 7 इथे 30 आहे 7 चोक 28 राहिले 2 उतरून घेतले 8 7 चोक 28 याचा अर्थ 7 ने दोघांना पण भाग जातोय. पण मी काय विचार केला कळलं का इथे किती आहे 700 आहे याचा अर्थ 7 ने भाग जातोय. मग मी काय केलं 7 न भाग दोघांना घालवतो. कळलं काय होतं हे 308 रुपीज कट झालेला आहे. हे 700 होतं हे 308 होतं डिवाइड बाय 7 ओके. आता बघा 700 ला 7 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे 100 येणार आहे 100 येणार आहे. आणि खाली आता आपण माश केलं होतं बघा तुम्ही कसंही भाग घालवा फक्त उत्तर बरोबर येऊ दे तोंडी करा. आता बघा 7 इथं 30 आहे 7 चोक इथं 28 30तून 28 राहिले किती 2 राहिले उतरून घेतले 8 7 चोक 28. एखाद्या बाळाला जर जमत नसेल काय करायचं साईडला करा. असं काय करायला सांगितलं 308 डिवाइड बाय 7 तर 30 आहे 7 चोक 28 30तून 28 राहिले 2 उतरून घेतले 8 7 चोक 28 म्हणजे हा जो भाग आहे 44 आला. एवढं सगळ्यांना कळलं. आता इथून पुढं आपण याच्यावर बघितलंय तर 44 आहे यात 44 दिसते बघा दिसते का तर 4 ने भाग जाऊ शकतो 2 ने भाग जाऊ शकतो 4 ने भाग जाऊ शकतो. आता काय करूया आपण 4 ने भाग घालूया. हे किती होतं 100 हे अपॉन 44 आहे डिवाइड बाय 4 आता 100 डिवाइड बाय 4 म्हणजे 100 भागिले 4 केलं 25 येतं 25. 44 डिवाइड बाय 4 म्हणजे 11 येणार आहे 4 एके 4 आणि 4 एके 4 25 अपॉन 11 म्हणजे काय झालं 25:11. ही एक पद्धत झाली. सगळ्यांना कळलं. एखादा विद्यार्थी तर 7 आहे इथे 4 आहे 7 चोक 28 ने सुद्धा डायरेक्ट भाग घालू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे भाग घालू शकताय 2 ने भाग घालवा कळलं कसंही भाग घालवा उत्तर सेमच येतं. ठीक आहे बरं पहिलं एक्झाम्पल झालं. तर एक्झाम्पल नंबर सेकंड 14 रुपीज. एक्झाम्पल नंबर सेकंड 14 rupees and second quantity is 12 rupees and 40 paise. आता तुम्हाला मगाशी मी सांगितलंय काय सांगितलंय बघा ज्या दोन क्वांटिटी आहेत त्यांचं युनिट सेम पाहिजे. इथं काय सांगितलं बघा ही जी फर्स्ट क्वांटिटी आहे 14 रुपीज ही फर्स्ट क्वांटिटी आणि तुमची सेकंड क्वांटिटी आहे. याच्यामध्ये रुपीज आणि पैसे यात नुसते रुपीज आहे. तर काय करूया आपण दोन्ही क्वांटिटी कन्वर्ट इट इनटू पैसे. आता बघा आता डायरेक्ट पण करा कसंही करा आपल्याला उत्तर येण्याची मतलब आहे कळलं. जेव्हा युनिट सेम असेल तेव्हाच रेशो घ्यायचा. आता बघा मी अँसर यांची पद्धत वेगळी वापरतो. तुम्ही बघा अँसर मध्ये रुपीज आणि पैसे यांचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. 1 रुपी इज इक्वल टू बघा सांगितले 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे. आता बघा इथं 1 आहे तेच पुढे घेतले त्याच्यावर 2 शून्य घेतले बघा कळलं सगळ्यांना. तसं आता हे फर्स्ट क्वांटिटी कन्वर्ट करूया. काय बघा फर्स्ट क्वांटिटी 14 रुपीज आहे 14 रुपीज. तर कसं करणार तोंडी करू शकताय काय होणार 14 रुपीजचं आहे ह्याच्यावर 2 शून्य घेतले तर ह्याच्या काय करायचं 14 वरती सुद्धा 2 शून्य घ्या एवढं काय होणार पैसे होणार. फर्स्ट क्वांटिटीचं आपल्याला आन्सर आलेलं आहे. फर्स्ट क्वांटिटी झाली. आता ही सेकंड क्वांटिटी आहे. एखादा विद्यार्थी डायरेक्ट करू शकतो. आता बघा आता काय पाहिजे सेकंड क्वांटिटीसाठी 12 रुपीज अँड 40 पैसे. पण मी याची थोडं रफ वर्क साईडला करतो. याचा आन्सर मला लिहायचं आहे इथं रफ वर्क करतो. 12 रुपीज बघा लक्ष द्या 1 रुपयाला 100 पैसे ह्याच्यावर 2 शून्य घ्यायचे. बघा 12 रुपीज आहे काय करायचं
12 वर 2 शून्य घ्या किंवा एक काम करा, तुम्हाला वेगळी पद्धत शिकवतो, लक्षात ठेवा. काय करायचं बघा, इथं खाली वर करूया. एका रुपयाचं 100 पैसे आहे, 12 रुपीज पाहिजे, तर ह्या 12 ला ह्या 100 न गुणायचं. म्हणजे काय होणार, 100 गुणिले 12 1200 होते. कळलं? ह्या 1200 मध्ये हे राहिले 40 पैसे मिळवायचे. म्हणजे काय होणार, 1240 होणार. चालेल, कळलं का बाळा? बघा, किंवा तुम्हाला व्यवस्थित अजून कळण्याकरता मी काय करतो, हे जे आहे काय करतो बघा, एका रुपयाला 100 पैसे काय करायचं, हे 100 असू दे, अशा आपल्याला किती पाहिजे, 12 रुपये पाहिजे. म्हणजे 12 गुणायचं, म्हणजे 12 एके 12, त्याच्यावर 2 शून्य, 1200. 12 रुपयाचं 1200 पैसे झाले, अजून 40 पैसे, म्हणजे 40 मिळवायचं असं. आणि मग लाईन लिहिल्या 1240 पैसे. आता युनिट सेम झालेला आहे, हे आणि हे आपल्याला यूज करायचं. काय करायचं मग, पुढं इथं लिहितोय बघा, लक्ष द्या. ते खाली लिहित नाही, पुढे लिहितोय. फर्स्ट क्वांटिटी म्हणजे आपल्याला 40 रुपीज, म्हणजे हे लिहूया 1400 पैसे अपॉन सेकंड क्वांटिटी काय सांगितली, ही म्हणजेच 1240 पैसे. काय करूया, पैसे पैसे कट झालं, वरती 0 आहे खालती 0 आहे बघा, 10 ने डिवाइड करा किंवा हे वरचं 0 खालचं 0 कट केलं. कळलं? राहिलं काय बघा, घाणीमध्ये घाण करायचं नाही. हे काय आलं, 140 अपॉन 124 आहे. आता तुम्ही कसं भागवताय, व्यवस्थित भागावं. 140 आहे, 124 आहे. आता एखाद्या वेळेला 2 ने भागावे, 14 ने भाग जाऊ शकतो बघा, बरोबर. आपण 2 ने भागावर जाऊया. 140 आहे, याचं हाफ केलं, डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2. काय होणार याचं, बेस 7 14 हे 0, 70 आलं. बेस सख्ख 12 आहे तर 12, बेस सख्ख 12 आणि बेस 4 असं. अजून 2 ने भागावा, डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2. 70चा हाफ 35 होणार, 62चा हाफ काय होणार बघा, विचार करा, 31, बे 3 6 आणि बे 1 बे 31. आता काय भाग जाऊ शकत नाही, 31 हा प्राईम नंबर आहे. काय आन्सर आलं, 35:31. सर्वांना समजलं का बघा, लक्षात ठेवा. नेक्स्ट, then example number 3. सॉरी, थर्ड आपला असं आहे, 5 लिटर and second quantity 2500 milliliter ml. ओके. आता लिटरचं मिलिटर मध्ये करायचं सर्वांना, म्हणजे एक्झाम म्हणजे सोपा आहे कन्व्हर्जन, तरी पण सांगतो. काय करूया बघा, आपल्याला आन्सर मध्ये आपण कसं करतोय, लिटर मिलिटरचं कन्व्हर्जन कसं असतंय, 1 लिटर इज इक्वल टू आहे याच्यावर 3 zeros, एवढं काय येणार, मिलिलिटर येणार. कळलं? आपलं फक्त फर्स्ट क्वांटिटी कन्वर्ट करायची. काय करायचं बघा, 5 लिटर, तर काय येणार आहे याच्यावर 3 zeros. फक्त फर्स्ट क्वांटिटी कन्वर्ट करायची गरज होती. कळलं? सेकंड क्वांटिटी आहे अशी, मग काय लिहिलं खाली लिहूया, therefore 5000 milliliter upon 2500 milliliter. आता कट करायचं आहे, हे मिलिलिटर गेलं, वरच्या एक शून्य गेली, दुसरी शून्य गेली, 50 आणि 25 आहे. तर लक्ष ठेवा, वरती 50 आहे आणि खाली 25 आहे.
आपण हळू विचार केला तर 25चा पाडाच आहे बघा. काय करूया, एक इथं स्टेप वाढवूया. हे किती आहे, 50 राहिलेलं आहे आणि खाली 25 आहे. इथं 25 आहे वर 50 आहे, तर 25 न भाग जातोय दोघांना. आपण काय करूया, डिवाइड बाय 25 डिवाइड बाय 25. म्हणजे काय आलं, 25 दोन्ही 50, 25 एक्के 25, म्हणजे काय आलं 2:1. ओके, एक्झाम्पल नंबर 3 कम्प्लीट झालेलं आहे बघा. म्हणजे सर्वांना कळलंय का बघा, रेशो फाईंड करताना ज्याचं कन्वर्जन करायचं तेवढंच करायचं आणि मग इथे रेशो मध्ये यूज करायचं. हा, थोडं झालं. देन 4 3 years 4 months. 3 years 4 months. This is first quantity. And 5 years 8 months. This is second quantity. आता बघा, हे मिक्स आहे इयर्स आणि मंथ्स. इथं पण इयर्स मंथ्स आहे, तर आपल्याला सुटेबल कोणता आहे, इयर्सचं कन्वर्जन मंथ्स मध्ये करणं. म्हणजे वर्षाचं रूपांतर महिन्यामध्ये करणं. काय करायचं बघा, आन्सर मध्ये 1 year इज इक्वल टू हाऊ मेनी मंथ्स. किती महिने होतात बघा, सगळ्यांना माहित असेल. 1 year इक्वल टू 12 months. ओके, आणि जी आपली फर्स्ट क्वांटिटी आहे कोणती बघा, 3 years and 4 months. आता आपण कसं करायचं, एका वर्षाचं 12 महिने. मग ह्या 12ला असं किती वर्ष, 3 वर्ष, 3 गुणूया 12 ते 36. हे झालं, त्याला अजून 4 महिने मिळवायचे. म्हणजे 36 मध्ये ह्याच्यामध्ये अजून 4 महिने ऍड करायचे. 4 36 प्लस 4 40. सर्वांना थिंक कळले का बघा, 1 year इक्वल 12 मंथ्स आहे, तर किती 3 years आहे. त्यामुळे ह्याला काय करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचं. 36 आलं आणि याच्यामध्ये पुढचे मंथ्स ऍड करायचे. असं म्हणजे काय आलं बघा, 40 months. Okay, after that 5 years 8 months. एखादा विद्यार्थी ओरली सुद्धा करू शकतो. कसं, 3 years 12 36, 36 आणि 4 40. ओरली करा किंवा कसे करा. ओके, आता पुढे इज इक्वल टू काय करायचं आहे, 5 years आहे. आता डायरेक्ट करायचं काय येणार, 5 म्हणजे 12 पंचे 60, 60 आणि 8 68, 68 असं येणार आहे. मग काही बाळा हे समज नाही कसं करायचं. मग काय करणार आम्ही, एका वर्षाला 12 महिने. ठीक आहे, ह्या 12ला 5 वर्षे, 5 ने गुणायचं. 12 पंचे 60 आणि ह्या 60 मध्ये हे पुढचे 8 महिने मिळवायचे प्लस 8. काय होणार, 68 होणार. ओके, आता यांचा रेशो घ्यायचा आहे. काय करायचं बघा, फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. म्हणजे ही फर्स्ट क्वांटिटी आहे 40 months. 40 months अपॉन 68 months. मंथ्स कॅन्सल. इथे काय आहे, 40 ते 68 आहे. तुम्ही 4 ने भाग घालवा किंवा 2 ने, पहिला बघ 2 ने घालूया. उत्तर येते बघूया, 40 अपॉन 68 आहे डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2. काय येणार, 40 अपॉन 2 चं 20 येणार. 68 ला 2 ने डिवाइड केलं, 2 त्रिक 6, 2 चोक 8, 20 आलेले आहे. 20 आणि 34 आले. ओके, आता अजून इथं 0 इथं 4 आहे, 2 ने भाग जाऊ शकतो. डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2. तर काय येणार, 2 10 20, याचे येणार 70. म्हणजे काय आलं, 10:70. सर्वांना समजलं का बघा, कन्वर्जन कळलं का बघा. ही एक पद्धत आहे, टेक्निक आहे. कळलं.
यानंतर फोर्थ झालं आता फिफ्थ. फिफ्थ एक्झाम्पल. 3.8 kilogram, 3.8 kilogram, and second quantity 1900 gram. ओके, आता इझी आहे तरी पण व्यवस्थित करूया. आन्सर मध्ये किलोग्रॅम आणि ग्रॅम युनिटमध्ये फरक आहे, सेम करूया, ग्रॅम मध्ये करूया. हा, मग 1 किलोग्रॅम इज इक्वल टू काय करायचं आहे याच्यावर 3 शून्य, एवढं काय होणार ग्रॅम. जी घ्या किंवा जी एम चालतं. ओके, हा, आता काय पाहिजे बघायचं 3.8 किलोग्रॅम. ओके, हा, तर कसं करायचं, ह्या 1000ला 3.8 न मल्टिप्लाय करायचं असं. आता आपण पॉईंटचा गुणाकार कसं करतो, पहिला पॉईंट विसरला. पॉईंट जर विसरला तर काय होतं 38 होतं. 38 इंटू 1 38, त्याच्यावर 3 शून्य, 1 2 3, 3 शून्य 1 2 3, हे 38 ने मल्टिप्लाय केले. पण आपल्याला पाहिजे काय 3.8, त्यामुळे एक राईट साईडने एक पॉईंट सोडायचं. 3800 आहे बघा, एवढं ग्रॅम आहे. आणि हे ग्रॅम मध्ये आहे काय आपल्याला अडचण नाही. ओके, सगळ्यांना कळलं बघा. त्यावेळी ह्या साईडला करूया. याचं फर्स्ट क्वांटिटी 3800 ग्रॅम अपॉन 1900 ग्रॅम. आता रेशो घेतलाय आपण, ग्रॅम ग्रॅम कट करूया. वरचं 0 0 गेलं, हे 0 हे 0 गेलं. असं आहे ना, माहिती आहे इथं 19 आहे 38 आहे, 19 दोन्ही 38. 19 न दोघांना भागूया, 38 हे 19 आहे, डिवाइड बाय 19 डिवाइड बाय 19. 19 2 जा 38, 19 1 जा 19, म्हणजे काय झालं 2:1. ओके, सर्वांना समजलं का बघा. पुढचं अजून एक आहे, म्हणजे आपला हा क्वेश्चन पूर्ण होतो. क्वेश्चन नंबर सेकंड पूर्ण कम्प्लीट होतोय. Example number 6. 7 minutes 20 seconds. This is first quantity, and second quantity 5 minutes and 6 seconds. तर बघा इथं मिनिट आणि सेकंड मिक्स आहे, तर आपण काय करायचं, सर्व ज्या दोन्ही क्वांटिटी आहेत सेकंड मध्ये करायचे. काय करूया बघा, आन्सर मध्ये आपण आपला फॉर्म्युला लिहूया. 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड्स. ओके, आता काय करायचं 7 मिनिट अँड 20 सेकंड्स पाहिजे आपल्याला. फर्स्ट 7 मिनिट्स अँड 20 सेकंड्स. तर तुम्हाला सांगितलंय 60 लिहायचं, 7 मिनिट पाहिजे, त्याला 7 ने मल्टिप्लाय करायचं. 7 सख्ख 42, त्याच्यावर शून्य घेतला. त्या 420 मध्ये हे पुढचे 20 सेकंड मिळवायचे. काय होतं 440 होतं. पुढे लिहूया 440 सेकंड्स. आता याचं पण करायचं. काय सांगितलंय 5 मिनिट्स अँड 6 सेकंड्स. काय सांगितलं 60 सेकंड आहे, 1 मिनिट 60 सेकंड आहे. 60 इंटू हे 5 करायचं पहिला.
5 सख्ख 30 आणि त्याच्यावर हा एक शून्य. ह्या 300 मध्ये पुढची 6 सेकंड ऍड करायची. 306 काय मिळालं तुम्हाला? 306 सेकंड मिळालेलं आहे. हा रेशो घेऊया. 440 seconds upon 306 सेकंड. आता काय करणार बघा. इथे 0 आहे, इथे 6 आहे. काय करता येईल? 2 ने डिवाइड करूया आपण. काय होईल ते होईल. 440 अपॉन 306. पण पहिला आपण सेकंड कट करूया. हा डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2. 440 काय झालं? बेस दोन्ही 4, बेस दोन्ही 4 हे शून्य आहे. असं 306 आहे. बघा भरपूर प्रकार आहे आपल्याजवळ. हे 306 म्हणजे 300 आणि 6. 300चं निम्म 150, 6चं निम्म 3, 153 उत्तर आलेलं आहे. ओके. आता 153. आता बघा इथे 0 आहे, इथे 3 आहे. 2 ने काही भाग जात नाही. बघा याला भाग जाणार नाही. हेच तुमचं उत्तर शेवटचं असणार. दुसऱ्याने कळलंय का? बघा म्हणजे काय आन्सर आलं. 220 is to 150